मैदानाच्या आतमध्ये जरूर युवराज डुकले मेन फ्रॉम वाडा तालुक्यातील हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये शिरकत करताना पाहतोय। गावदेवी तिलसे संघाचा हा मात्र एक जबरदस्त अष्टपैलू दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय आणि तोच इकडे मात्र मैदानात जरूर येताना आपण पाहिलाय। तो दुसऱ्या बाजूने गोलंदाज म्हणून तिथल वलसाड ह्या संघाचा गोलंदाज पहिलं षटक कोण टाकेल? मोंटू हा मात्र प्रमुख गोलंदाज तिथल वलसाड संघाकडून पहिलं षटक टाकण्याकरिता आपल्या गोलंदाजी मार्क वरती तो सज्ज झालाय। दोन्ही संघ एक जबरदस्त लढत, एक जबरदस्त मुकाबला, कारण काय क्रिकेट आहे मैदानात, काय जबरदस्त अंदाज आहे नकुल मैदानात। ज्या पद्धतीचा खेळ आहे ना वो लाजवाब खेल जिसको कहा जाता है, लाजवाब क्रिकेट जिसको कहा जाता है। आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय मोंटू। पहिला बॉल, गुड शॉट ऑन फायर बाय युवराज डुकले। एक फटका 6 धावेसाठी षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती। जबरदस्त प्रकार युवराजच्या बॅट मधून या 6 धावा। चांगली सुरुवात जरूर मोंटूच्या चेंडूवरती या 6 धावेचा एक चांगला फटका आपण येताना पाहिलाय। काय जबरदस्त प्रकार या पहिल्या चेंडूवरती, जबरदस्त स्ट्रोक, पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिला, चेंडू क्रमांक दुसरा, पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होईल। यावेळेस वाईट बॉल, पुन्हा एकदा ह्या ठिकाणी गोलंदाजावरती हलकासा प्रेशर आहे। एक चेंडू झालाय, 7 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला येताना आपण पाहतोय। चेंडू 1 धावा 7, गावदेवी तिलसे संघाची ही धावा संख्या आपण पाहतोय 7 धावा 1 चेंडू। पुढचा चेंडू ह्या षटकातला पुन्हा एकदा गोलंदाज, रिव्हर्स स्वीप, चांगला फटका घे, पाहुया चेंडू जाईल का सीमा रेषा पार, पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येताना। वाडा तालुका क्रिकेटचं मोठं नाव ह्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत असताना पालघर क्रिकेटचं एक चांगलं नाव युवराज डुकले म्हणून जाणला जातोय आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 1 चौकार 1 षटकार, चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 2 धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा ऑन टू द बोर्ड स्कोर कार्ड लागला गेलाय। काय प्रतियोगिता, काय क्रिकेट आहे मैदानामध्ये। पुढचा चेंडू गुजरात वलसाड संघाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय। क्या वेळेस स्टार्ट आलाय चेंडू, बिग बॅटल नकुल रंगलं गेलाय मैदानात। एका बाजूने फलंदाज आपली कला कौशल्य दाखवताना तर दुसऱ्या बाजूने नकुल गोलंदाज सुद्धा आपलं क्रिकेट दाखवताना 3 चेंडू टाकून झालेत। पुढचा चेंडू ह्या षटकातला पुन्हा एकदा गोलंदाज तयार। ह्या वेळेस काय घडलंय मैदानात, तेच द बिग विकेट, पहिला गडी, मोठा गडी बाद झालाय। युवराज डुकले बॅक टू द डगआउटला जाईल, एज लागली गेली, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, खूप निराश होतील समर्थक जरूर ह्या मात्र संघाची आणि खास करून जे युवराजचे जे प्रेक्षक आहेत ते थोडेसे निराश असतील। नकुल काय सांगशील? यावेळेस मात्र नक्कीच अपेक्षा होत्या की पुन्हा एकदा मात्र एक चांगल्या धावा बघायला मिळल्या जातील। धावसंख्या आपण बघू शकतो धावफलकावरती म्हणजे 11 धावा झाल्यात। पहिले षटक मार्गस्थ सध्या तरी मात्र दिसले जाते। धावसंख्या आपण बघू शकाल 11 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय। धावसंख्या आपण बघू शकतो ते म्हणजे 11 धावा या ठिकाणी झाल्यात। एक चांगली सुरुवात केल्यानंतर एक महत्त्वाची विकेट समोरच्या संघाला जर तोडीस तोड उत्तर द्यायचे असेल तर युवराजचं थांबणं आवश्यक होतं। या क्षणी मात्र महत्त्वाची विकेट, यष्टीरक्षक चेंडूने सुद्धा एक चांगला झेल यावेळेस मात्र टिपलाय। पुढील फलंदाज सौरव जातोय मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती। फलंदाजी मात्र आपण सर्वांनी तिथल्या संघाची बघितली, त्यामुळेच या 3 षटकामध्ये चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल। पुन्हा एकदा झटका बसला जाईल, झेल टिपला जातोय, विकेटचं पतन। तिलसे संघ या ठिकाणी मात्र अडचणींना तोंड देतोय, कारण की दुसरा गडी सुद्धा बाद झाला यावेळेस। हॅलो मित्रांनो, पुढील बॅट्समन लगेच तयार करा, वेळ कमी आहे, अन्यथा शेवटचा सामना हा अंधारात खेळवावा लागेल। घाई करा सगळ्यांनी।
धावसंख्या धावबलगती 11 धावा यावेळेस मात्र झाल्यात. 2 सलगचे 2 विकेट यावेळेस मात्र माघारी परतले गेलेत. समोरचा संघ तिथेल संघ आजच्या दिवशी प्रेक्षकांच्या सुद्धा नजर आहेत या संघावरती आणि फेवरेट संघ म्हणून नक्कीच खेळताना दिसला जातोय. समोर वाडा तालुक्यामध्ये तिळशे संघाला आपण मैदानामध्ये बघतोय. जो संघ एक मात्र चांगला संघ आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये गणना केली जाते. आजच्या दिवशी त्यांच्या समोर तिथेल संघाचं एक मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला या ठिकाणी तोंड देण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की समोरचा संघ आजच्या दिवशी ज्या रीतीने मात्र फलंदाजी मध्ये प्रदर्शन केलंय त्यामुळेच या ठिकाणी तिळशे टीमला सुद्धा एक मोठी धावसंख्या लावण्याचा प्रयत्न करावाच लागेल. धावा झाल्यात त्या 11. पुढचा चेंडू या क्षणी मात्र गोलंदाजी लाजवाब होते मोंटेकडून. या क्षणी मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. एका षटकाचा खेळ यावेळेस मात्र कंप्लीट होताना आपण बघू शकाल आणि धाव संख्या धावबलगती 11 धावा. ह्या 11 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आल्या होत्या आणि त्यानंतर पुढील 4 चेंडूवरती गोलंदाजाने जबरदस्त कमबॅक केला आणि या क्षणी एकही धाव खर्च केली नाही. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या आपण बघू शकताय तुमच्याच 11 धावा. येणारी 2 षटक या ठिकाणी तिळसे संघ या ठिकाणी धावा किती जोडेल हे सुद्धा बघणं या ठिकाणी जरूर आहे कारण की पुढच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा कराव्या लागतील. तिळशे संघ एक मजबूत धाव संख्या लावेल का कारण की समोर आपण मागील सामना बघितलाय चिंटूने ज्या रीतीने धावा जोडल्या होत्या. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलाय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. एका धावेचा प्रयत्न केला जातो. एकच धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. संघर्ष करावा लागेल फलंदाजांना. या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. एक चांगलं आव्हान उभं करण्यासाठी मेहनत ही नक्कीच घेणं आवश्यक आहे. युवराज बाद झालाय परंतु पुढील फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. वैभव आहे आणि त्याच्या साथीला निलेशला आपण मैदानामध्ये बघू शकतोय. ही जोडी या संघाला कितपत मात्र पोहोचवताना दिसली जाईल. एक चांगलं आव्हान जरूर उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती आकाशने खर्च केली. त्यानंतर धावा झाल्या त्या 12. दुसरा चेंडू सज्ज होईल गोलंदाज आकाश. या क्षणी मात्र एक कमालीचा फटका आलाय. कमालीचा फटका. 6 धावा देऊन जाईल हाफ स्ट्रोक. 6 धाबेने भर धाबलकामध्ये धावा होतील त्या 18. याच पद्धतीने मात्र उत्तर द्यावं लागेल समोरच्या टीमला. एक मोठं टार्गेट देण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. युवराज बाद झालाय परंतु त्यानंतर निलेशने मात्र या ठिकाणी डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. एक मोठ्या लेवलची स्पर्धा आहे या विक्रमगड नगरीमध्ये, या विक्रमगड तालुक्यामध्ये या बिरसा मुंडा चषकाचं आयोजन नियोजन केलंय आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच क्वालिफायचं स्वप्न घेऊन प्रत्येक संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. सध्या तरी तिळशे संघ प्रयत्न करतोय. तिथेल संघासमोर एक मोठं आव्हान पेश करण्यासाठी चांगले स्ट्रोक शोधले गेलेत. षटकार आलाय. धावा झाल्या त्या 18. येणारे 4 चेंडू अद्याप या षटकाचे शिल्लक आहेत आणि हा सुद्धा टायमिंग बघा. हा सुद्धा टायमिंग सीमा रेषा पार. यावेळेस मात्र येतोय षटकार. कमालीचा फटका. या क्षणी तोडीस तोड उत्तर दिले जात आहे. तिथेल संघाला पराभूत करायचे असेल तर याच पद्धतीने धावा जोडाव्या लागतील आणि तो प्रयत्न केला जातोय. कारण की चेसिंग मध्ये आपण बघितलंय तिथेल या संघाला ज्या पद्धतीने मात्र फलंदाज त्या टीमकडे आहेत त्यामुळे या ठिकाणी 3 षटकामध्ये 40 पार धावसंख्या नेण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. 24 धावा झाल्यात. अद्याप या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू राहिला होता. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली जाते. धावा झाल्यात त्या 25 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. एक चांगला स्कोर आलाय. पहिले षटक आपण बघितलं होतं युवराजने सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर तो बाद झाला. त्याच्या साथीदार सुद्धा लगेच बाद झाला. तर त्यानंतर निलेशचे हे 2 षटकार कुठेतरी फायद्याचे ठरले जातील. वीरा एंटरप्राइजेस तिळशी या टीम साठी. पुढचा चेंडू या क्षणी पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला चेंडू फील्ड केला जाईल. तो पण एक सिंगल धाव या चेंडूवरती. धाव संख्या धाबलगती 26. शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिलाय. या षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात कारण की पहिले षटक आपण बघितलं होतं 11 धावा होत्या. या षटकामध्ये 15 धावा आतापर्यंत फलंदाजांनी जमवल्यात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. जाता जाता या शेवटच्या चेंडूवरती अजून एखादा मोठा फटका येईल का? निलेश प्रयत्न करेल. धीम्या गतीने चेंडूला हाताळलं जात आहे. वाईडचा इशारा. अवांतर धाव यावेळेस मात्र मिळली जाईल. ही 1-1 धाव या ठिकाणी महत्वाची ठरली जाते. धावा झाल्या धाव फलकावरती त्या 27. शेवटचा 1 चेंडू अद्याप शिल्लक. 27. पुन्हा एकदा वेगाने बॅट तर भिरकावली परंतु या क्षणी मात्र
डॉट चेंडू पहिल्या 2 षटकांचा खेळ झालाय धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजे 27 धावा झाल्यात शेवटचं एक षटक अद्याप शिल्लक आहे लाडसर ज्या पद्धतीने तिथेल संघाची फलंदाजी आहे त्यामुळे या ठिकाणी तिरछे संघाला किमान कितपत धाव संख्येपर्यंत पोहोचावं लागेल नक्कीच एक मोठी धाव संख्या स्कोर बोर्ड वरती येणं आवश्यक असेल कारण जरूर जर पाहिलं ना तर एक जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे तिथल ह्या संघाचं गोलंदाजी मार्क वरती यावेळी चेंज केले गेले गोलंदाज आणि गोलंदाजी साठी आलाय तो चिंटू नावाचा गोलंदाज एक चांगला अष्टपैलू दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच यावेळेस गोलंदाजी करेल तर दुसऱ्या बाजूने गावदेवी तिलसे संघाचा या ठिकाणी राईट हँडर बॅटर वैभव ऑन स्ट्रायकर एंड वरती सज्ज होताना आपण पाहतोय धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली ना 27 धावा ऑन टू द बोर्ड हा स्कोर कार्ड या ठिकाणी लागला गेला स्कोर बोर्डला एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये शांत माहोल चारी बाजूने आपण पाहतोय प्रेक्षकांच्या नजरा देखील ग्राउंडच्या आतमध्ये लागल्या गेल्यात शेवटच्या षटकाचा पहिला चेंडू गोलंदाज पहिल्याच बॉलवर ओ क्या बात है लाजवाब खेल जबरदस्त एफर्ट गुड टायमिंग फिल्डर शानदार इकडे मात्र झेल पकडला गेलाय पहिला गडी माफ करा दुसरा ते तिसरा गडी बाद झालाय 3 विकेट या ठिकाणी गावदेवी तिलसे संघाच्या आतापर्यंत बाद झालेल्या आपण पाहतोय चला पुढचा बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचा आहे धावसंख्या जर पाहिली ना स्कोर बोर्डला आतापर्यंत लागली गेली ती 27 धावसंख्या स्कोर बोर्डची आपण पाहतोय नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास नो बॅटर्स ऑन क्रीज ला जाताना पहिल्या बॉल वरती एक जबरदस्त विकेट अंतिम षटक आहे खरं तर ह्यावेळेस तिथल ह्या संघाकडून जरूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत वर्णन जसं नकुलने केलं होतं की एक चांगली धावसंख्या स्कोर बोर्डला येणं गरजेचं आहे कारण ज्या प्रकारे तिथल संघाचा बॅटिंग ऑर्डर आहे स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर एक मजबूत बॅटिंग लाईनअपचा संघ आहे परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना नकुल तर तिलसे संघाकडे गोलंदाजी अटॅक देखील खूप चांगल्या प्रकारे आहे पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू बनायला हरकत नाही हालेच डिफेन्सिव्ह फटका केला गेलाय विलासने एक धाव जोडली गेली ऑन सेटला बॉल जाताना पाहिला गेलाय एक धाव स्कोर बोर्डची संख्या 28 ह्या आकड्यावरती येताना आपण पाहतोय 4 चेंडू अजूनही ह्या पहिल्या इनिंगचे शेष आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ अद्याप ह्या इनिंगचा मात्र शेष उरलेला आपण पाहतोय एका बाजूने ज्या प्रकारे जरूर तिथल संघाने क्रिकेट केलंय ना आउटस्टँडिंग फील्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण गोलंदाजी देखील कमालीची केली गेली या संघाने पुढचा चेंडू यावेळेस निलेश पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना बीट झालाय चांगला चेंडू डॉट बॉल आला इथे मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे डावखुरा बॅटर तिलसे गावदेवी संघाचा ऑन स्ट्राइक वरती आहे 28 धावा स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात येणारे 3 चेंडू वरती अजून किती धावा घेतील हा मात्र प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे पुढचा चेंडू गोलंदाज तयार पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट फिल्डर आहे तिकडे मात्र डीप मध्ये नो मिस्टेक वेल टेकन पुन्हा एकदा झेल पकडलाय फलंदाज निलेशला इकडे मात्र बाद केलं गेलंय धावसंख्या आपण पाहतोय तिलसे गावदेवी संघाची 28 या धावसंख्येवरती ह्या षटकात नकुल 4 चेंडू टाकले गेलेत फक्त एकच धाव दिली गेले काही गोलंदाजी केली चिंटू ह्या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी म्हणायला हरकत नाही मॅच विनिंग गोलंदाजी म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना चेंडू उरलेत फक्त मात्र 2 स्मिथ नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नकुल आता मात्र 2 चेंडूंवरती चांगल्या धावा घेणं गरजेचं असेल खास करून तिलसे गावदेवीचा सवाल कारण ह्या ठिकाणी जरूर 28 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात 2 चेंडूंचा खेळ घेणं बाकी आहे काय गोलंदाजी पुन्हा एकदा चिंटू नावाच्या हा गोलंदाजाने करून दाखवले पुढचा चेंडू पुन्हा एकदा ह्या षटकातला मिसिड आहे फिल्डर डीप मध्ये सुरक्षित आहे नो मिस्टेक टीम तिथल गुजरात वलसाडचा हा संघ इन ऍक्शन पुन्हा एक विकेट घेऊन आलाय बॅक टू बॅक 2 विकेट टीम काही कमालीची आपण पाहिले नकुल काय सांगशील ज्या प्रकारे टीम आहे पहिल्या 2 ओव्हरला 27 धावा होत्या त्यानंतर 5 चेंडूवर 1 धाव 2 गडी बाद केलेत ही आहे टीम तिथल गुजरात वलसाडची टीम मैदानामध्ये आहे प्रेक्षकांनो काय कमाल करून गेले
पाहूया या ठिकाणी शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे, परंतु आपल्या परिसरातला वाडा तालुक्यातला संघ तिलसे गावदेवीला देखील कमी लेखून चालणार नाही, त्यांच्याकडे देखील चांगले गोलंदाज आहेत, चांगली टीम आहे. पाहूया इथे शेवटच्या बॉलवरती काय घडेल. अंतिम चेंडू चिंटू टाकण्यासाठी सज्ज झालाय, कमाल गोलंदाजी. या षटकाचा शेवटचा चेंडू, अंतिम बॉल. एक धावाली प्रयत्न, दुसऱ्या धावेचा 2 येताना पाहिला गेलाय. धाव संख्या मात्र देखील स्कोर बोर्ड वरती 5 धावा इथे मात्र लागल्या गेलात. स्कोर बोर्डला आपण पाहतोय 5 की धाव संख्या, 32 धावेचं लक्ष आहे. दुसऱ्या चेंडूवरती वाईट प्लस चौकार आलाय आणि इथे 5 धावा आपण पाहतोय. गती थोडीशी जास्त यावेळेस युवराजच्या चेंडूवरती पाहिली गेली आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर तो 4 धावेत रूपांतर होताना. यावेळेस पुन्हा एकदा डावखुरा बॅटर ऑन स्ट्राईकला आकाश नावाचा हा मात्र डावखुरा बॅटर वलसाड संघाकडून या ठिकाणी 1 डाऊनला बॅटिंग करण्यासाठी तो सज्ज आहे. पुढचा चेंडू घ्या षटकातला पुन्हा एकदा. क्लीन बॉल, डेंजरस चेंडू, एक्सलेंट गोलंदाजी बाय युवराज डुकले. वाडा तालुका क्रिकेटचं मोठं नाव. गावदेवी तिलसे संघाचा हा अनमोल गिरा या ठिकाणी विकेट घेऊन आलाय. धाव संख्या आहे 5 धावा. 5 धावेवरती 2 गडी बाद झालेत नकुल. 32 धावेचं लक्ष आहे. एक गुजरातचा संघ जरूर आहे, परंतु एक आपल्याच परिसरातला. तर जाऊया मैदानात पुन्हा एकदा. स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली ना 5 के धाव संख्येवरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर युवराज आहे. डावखुरा गोलंदाज घातक वर गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली गेली. ह्या षटकातले चेंडू टाकून झालेत ते 2 चेंडू, त्यानंतर 2 विकेट्स देखील आल्यात आणि एक वाईटचा चौकार देखील आपण येताना पाहिलाय. टोटल स्कोर जरूर 5 के धाव संख्येवरती आहे. नो बॅटर्स ऑन क्रीज वरती येताना नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आहे. वलसाड गुजरात ह्या संघाचा तिथल ह्या संघाचा खेळाडू मैदानावरती आहे. नाइस, क्या बात है. रिवर्सचा फटका, कमालीचा स्ट्रोक. 4 धावे करिता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलाय. काही जबरदस्त रिव्हर्स स्वीप होता. तेच तर्राट चेंडूवरती का लाजवाब फटका नकुल आपण पाहिला. हेच तर खरं क्रिकेट आहे आणि हेच क्रिकेट प्रेक्षकांना आवडतंय. धाव संख्या पाहूया 9 धावा लागल्यात स्कोर बोर्डला. चेंडू टाकून झाले ती 3, धाव संख्या 9. 2 गडी बाद तिथल गुजरात वलसाड संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जबरदस्त अंदाज ह्या स्पर्धेचा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा. यावेळेस गुड बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी, गुड कमबॅक बाय युवराज डुकलीचा. या ठिकाणी वापसी म्हणायला हरकत नाही. चांगला चेंडू, खास करून 5वा चेंडू डॉट आलाय. धाव संख्या 9 ह्या आकड्यावर 14 ह्या आकड्यावरती आहेत. चौकार आला होता आणि बरोबर 9 रन्स 4 धावा. आता बल्कि माफ करा 4 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आहे. पुढचं चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन चांगला आहे. कनेक्शन झेल, विकेटचं बटन. अजून एक विकेट, मोठा गडी बाद केलाय. धाव संख्या 9 या आकड्यावरती आहे. युवराजने मॅचला कलाटणी दिले लगातार. तर एक चेंडू शेष आहे. यानंतर धाबेंची जर गरज पाहिली ना तर इथून पुढे जवळ 23 धाबेंची अजूनही आवश्यकता आहे. 23 धाबेंची गरज आहे. पाहूया गुजरातचा संघ वलसाड तिथलचा संघ काय करेल. ज्या प्रकारे युवराजने गोलंदाजी केले ना, बेस्ट गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. एक जबरदस्त गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू घ्या षटकातला.
ओ शॉट इज शॉट, षटकार, जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा. पुन्हा एकदा कमालीचा स्ट्रोक, 6 धावेसाठी षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर आणि धावसंख्या लागते ती 15 धावा स्कोर बोर्डला. आता मात्र धाव्यांची गरज आहे ती 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 12 बॉल 17. चला थोडी घाई करायची आहे प्लीज, कारण टीम मीटिंग नको. अजूनही एक मॅच शिल्लक आहे, एक सामना प्लीज मित्रांनो अजून बाकी आहे. विनंती असेल थोडीशी घाई करा, अजून एक मॅच शेष आहे. 2 ओव्हर आणि 17 धाव्यांची गरज. नवीन बॅटर्स मैदानात आलाय, तारीफ करावी लागेल नवीन फलंदाजाची. राजा ह्यावेळेस मैदानात आलाय, ठीक राजासारखाच खेळलाय. पहिल्याच बॉल वरती एक जबरदस्त षटकार त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिलाय. चांगली सुरुवात केली पहिल्या बॉलला. जरूर 12 चेंडू आणि धावेंची गरज आहे ती मात्र 17 धावा. 12 बॉल 17 धावेची मॅच आहे. काय अद्भुत नजारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गावदेवी तिळसी संघाकडून आपल्या गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज कुणाल ह्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पाहूया एक मोठ्या स्पर्धेत चांगल्या मॅच मध्ये एक प्रेशरलाइज षटक टाकेल की काय, हा देखील सवाल ह्या गोलंदाजाच्या जरूर गोलंदाजीवर आहे. ह्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज. चांगला चेंडू घ्यावलेस हलक्या हातानं ऑफ साइडला खेळला गेलाय. 1 धावाले. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. 11 बॉल 16 ची मॅच आहे. काय जबरदस्त मुकाबला. 11 चेंडू 16 धावा. सारे प्रेक्षक सारे दर्शक ह्या मॅच कडे बिलकुल त्यांच्या नजरा आहेत, त्यांच्या लक्ष आहे. प्रणित स्पोर्ट्स आपण इकडे येऊन थांबायचा. प्रणित स्पोर्ट्स मनोरचा संघ तो जाऊया मैदानात. 11 चेंडू आणि धावेंची गरज आहे ती मात्र 16. पुढचा चेंडू. ओ गुड बॉलिंग, एक्सलेंट चेंडू डॉट. ह्यावेळेस मात्र चांगला चेंडू. एक युवा गोलंदाज कुणाल कडून आपण बघतोय. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावेची गरज. जबरदस्त मुकाबला आहे. तिलसी बनाम तिथल गुजरात वलसाड. पुढचा चेंडू. या साइडला ऑन साइडला चेंडू जाताना एकदा पूर्ण गुड फिल्डिंग, एकच धाव घेईल. आता मात्र चेंडू उरले ते 9 आणि धावा बनवायच्यात इथून पुढे. 15 धावेंची गरज. 9 चेंडू आणि 15 धावा. काय सामना रंगलाय. कोण जिंकेल, तिथल गुजरात वलसाड की दुसऱ्या बाजूने गावदेवी तिलसे, कोण संघ जिंकेल या मॅच मध्ये पाहूया. पुढचा चेंडू. ओ विकेट सबतन आहे. ओ आता मात्र चेंडू उरतील ते 8 चेंडू आणि 15 धावेंची गरज. ओ या ठिकाणी जरूर काही गोलंदाजी कुणाल कडून होताना पाहिले. युवा गोलंदाज आहे गावदेवी तिलसे संघाचा हा गोलंदाज, परंतु काही गोलंदाजी केलंय ना. मोक्याच्या क्षणी चांगले विकेट्स त्यांनी घेतलेत. 4 चेंडू मध्ये 2च धावा दिल्यात. 2 गडी देखील बाद केलेत, परंतु नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना मोंटू इज द डेंजर मॅन. मैदानाच्या आतमध्ये तिथल ह्या संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडू उरले ते 8 आणि धावा काढायच्या इथून पुढे 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावा असा सामना आहे. कोण जिंकेल. बिरसा मुंडा चषक 2025 च्या स्पर्धेत एक जबरदस्त प्रतियोगिता आपण पाहतोय. एक बिग मुकाबला आपण पाहतोय. जरूर 8 चेंडू आणि 15 धावा. पुढचा चेंडू. डॉट आलाय चेंडू. गुड बॉलिंग. काय कमालीची गोलंदाजी. एक युवा गोलंदाज कुणालने गावदेवी तिलसे संघाकडे सामना झुकवलाय. जरूर झुकवलाय सामना. 7 चेंडू आणि धावा बनवायच्या 15. 7 बॉल 15 ची मॅच. पुढचा चेंडू. ओ षटकार यावेळेस आलाय. हलकाचा षटक गुडलीन चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. क्या बात है नकुल. ऐसे होते हैं बिग मॅचेस. धावसंख्येकडे जाऊया. 23 धावा झाल्यात. आता मात्र धावांची गरज आहे. 9 षटक आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे.
पैसा वसूल टूर्नामेंट, पैसा वसूल प्रतियोगिता बिरसा मुंडा चषक 2025. चला घाई करायची आहे मित्रांनो, प्लीज घाई करा, अजून एक मैच बाकी आगे। और निश्चित रूप से क्योंकि गुजरात की टीम है जिनको मराठी समझ में नहीं आता वो भी एक प्रॉब्लम है, तो इसलिए उन्होंने कहा है कि स्कोर उनको कितना जाए, 9 रनों की उनको ये जरूरत, 6 गेंदें और 9 रनों की उनको आवश्यकता है। क्या इस मुकाबले को वो जीत पाएंगे, क्या इस मैच को वो जीत पाएंगे, या गांव देवी तिलसी की टीम मुकाबला जीत पाएगी? बराबरी की टक्कर की नकुल, इसमें कोई कहीं शंका नहीं है, 50-50 का मैच है, किसी भी तरफ ये मुकाबला जा सकता है। और गेंदबाजी मोर्चे पर नीलेश लेफ्ट हैंडर बॉलर है, देखना पड़ेगा 6 गेंदें 9 रनों की आवश्यकता। इस बार कनेक्शन कितना सही, कितना सही, कितना सही, शानदार लगा है, 6 रन, खुशबू गुजरात की, एक और शानदार छक्का। ओ माय गॉड, आता मात्र 3 धावेंची गरज, 3 रनों की आवश्यकता है। तिथल गुजरात वलसाड को ये मुकाबला जीतने के लिए नकुल 3 रनों की जरूरत है, 3 रनों की। ये 5 बॉल बाकी है, 3 रनों की जरूरत है। क्या टीम गई है, बिल्कुल शांत स्वभाव से खेलती है, ज्यादा कुछ खड़बड़ाहट उनके खिलाड़ियों के चेहरे पर देखने को नहीं मिलती। बहुत सारे दर्शकों ने देखा होगा, बहुत सारी टीम ने देखा होगा, कुछ भी हाव भाव चेहरे पर नहीं दिखाई देते, शांत रहते बिल्कुल। अगली गेंद अपील किया है, देखना पड़ेगा, आउट, यहाँ पर विकेट, कहानी में नया ट्विस्ट। अभी भी मैच बड़ा जबरदस्त, कारण उरलेले चेंडू आपण पाहतोय 4 आणि धावा काढायच्या त्या 3, और 4 चेंडू आणि 3 धावेची गरज। क्या बात है, काही सामना मैदानात, एका बाजूने गावदेवी तिलसेचा संघ, 5 गडी बाद झालेत, 5 विकेट्स गेल्यात तिथल गुजरात वलसाड या संघाच्या। और तेजस न्यू बॅटर मैदानात, 4 चेंडू आणि 3 धावेंची गरज, 4 बॉल 3 धावेंची आवश्यकता, 4 गेंदें 3 रनों की ये जरूरत। दर्शकों में हर्ष उल्लास का वातावरण जिसको कहा जाता है, अद्भुत नजारे बिरसा मुंडा चषक के फिलहाल देखने को मिल रहे हैं। कौन बनेगा विजेता? गुजरात वलसाडचा संघ जिंकेल की आपल्याच पालघर जिल्हा वाडा तालुक्यातील तिलसे हा गावचा संघ जिंकेल? पाहूया येणारे चेंडू, 4 धावेंची गरज आहे 3। और निश्चित रूप से ऐसे मैचेस जिनको पैसा वसूल टेनिस बॉल क्रिकेट मुकाबले कहे जाते हैं, दूर वाले छोर के साथ बॉलर निकले सबर की अगली गेंद के साथ, गैप में कमाल का कवर नहीं, तिथल वलसाड गुजरात टीम ने ये मुकाबला जीत लिया है नकुल। विजेता टीम का ये अभिनंदन, हारने वाली टीम का भी बहुत बहुत स्वागत। काही सामना झालाय, अद्भुत सामना, व्हाट अ मॅच। चला पुढचा टॉस या ठिकाणी करायचा आहे। हार्ड लक बाय गावदेवी तिलसी संघ, त्यांनी देखील इकडे प्रेक्षकांची मन जिंकलेत, सामना जरूर हारलेत, परंतु काय अद्भुत त्यांचं देखील आपण पाहिलं गेलंय। चला शेवटचा सामना प्रणीत स्पोर्ट्स मनोहर बनाम तिथल वलसाड ह्या संघाचा सामना आहे, आणि दोन्ही टीमला विनंती आहे टॉस करण्याकरिता जरूर आपण या।